रामकृष्ण हरी. लग्नात किंवा कुठल्याही समारंभामध्ये फक्त माहिती पडायचं काम आहे की अमुक अमुकच्या मुलीचं लग्न ठरतंय किंवा अमुक अमुकच्या मुलीचं यावर्षी लग्न करायचं आहे. बस जसे गुळाला मुंगडे लटकावे तसं मुलीच्या बापाला मंडळी लगेच चिपकायला करते आणि मुलीच्या बापाची जी किंमत वाढते ती मुलीचं लग्न होईस्तो मात्र काही खाली उतरत नाही. नमस्कार, मी डॉक्टर गणेश पाटील स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे माय प्रॉब्लेम्स माय सोल्युशन. मॅरेज सायकोलॉजी मध्ये तुमचा आजचा एपिसोड जो आहे तो आहे लग्न जुळवण्यामध्ये खरा विलन कोण. आता लग्न जुळवायचं आहे, मुलीचं लग्न जुळवायचं आहे आणि अशा ठिकाणी खरा विलन कोण? तो मुलीचा बापच तर नाही ना, की मुलाचा बाप आहे की मग आजूबाजूचे आहेत, त्याची आपण आज चर्चा करणार आहोत सायकोलॉजीच्या मार्फत. मुद्दा नंबर 1 की सायकोलॉजी ऑफ मॅरेज मध्ये मी आतापर्यंत मुलाचे वडील, मुलगा आणि मुलीकडच्यांचा विषय या सगळ्यांची सायकोलॉजी बाकीच्या एपिसोड्स मध्ये तुम्हाला दिलेली आहे. ह्या एपिसोड मध्ये मुलीचा बाप आणि मुलीची मानसिकता ही मी जास्त करून मांडणार आहे. फक्त एक मुद्दा आधी क्लिअर करतो, जिथं जिथं मी मुलीचे वडील असं म्हणेल तिथं मुलाचे वडील पण गृहीत धरा, जिथं मुलीची मानसिकता म्हणेल तिथं मुलाची मानसिकता पण गृहीत धरा. हा व्हिडिओ जितका मुलीकडच्यांना लागू पडतो तितका मुलाकडच्यांनाही लागू पडतो. काही मुद्दे असतील जे फक्त मुलीला लागू पडतील किंवा मुलीच्या वडिलांना, काही असतील ते मुलाला किंवा मुलाच्या वडिलांना लागू पडतील. तर चला पहिल्या मुद्द्याला सुरुवात करतो. वडील. मुद्दा नंबर 1 की खरंच लग्न करताय की फक्त मार्केटमध्ये तुम्ही भाव काढताय. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जर तुम्हाला खरोखर लग्न करायचं असेल तर सिरियसली तुम्ही त्याप्रमाणे लोकांना सांगितलं पाहिजे, सिरियसली तुम्ही त्याप्रमाणे लोकांना रिॲक्ट झालं पाहिजे. तुम्ही फक्त एक पिल्लू सोडून देतात की या वर्षी लग्न करायचं आहे आणि मग मार्केटचा अंदाज घेतात. जसं की एखादी तुम्हाला प्लॉट विक्रीला काढायचा असतो, तुम्ही प्लॉट विकायचा नसतो पण प्लॉटची किंमत काय चालू आहे याचा अंदाज घेण्यासाठी तुम्ही प्लॉट बाहेर काढत असतात. तसं तर तुम्ही करत नाहीये ना. जर तुम्ही तसं करत असणार तर पहिलं, हळूहळू तुमचं नाव त्या अंगाने बदनाम व्हायला लागतं की हा माणूस फक्त सांगतोय, करत नाहीये. दुसरं, तुमचं नाव अजून एक बदनाम व्हायला लागतं की हा जास्त चिवट आहे, हा कुठल्याही स्थळामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम काढल्याशिवाय राहत नाही, हा फक्त अंदाज घेतोय. आणि एकदा का तुमच्या नावाला तो धक्का लागला मग जे तुम्हाला हवंय ते मिळण्याऐवजी जे तुम्हाला नको होतं तसं ऍडजस्ट करून तुम्हाला पुढे जावं लागू शकतं. मुद्दा नंबर 2, नेमकं कशाला किती महत्व देताय ते अगोदर ठरवा. तर कशाला महत्व द्यायचं आणि किती महत्व द्यायचं दोन्ही पॉइंट महत्वाचे. पहिलं, तुम्ही मुलगा म्हणून मुलाला किंमत देताय की त्याच्या शिक्षणाला देताय की पैशाला देताय की प्रॉपर्टीला देताय, त्याच्या पगाराला देताय, शेतीला देताय की तो दिसतो कसा याला देताय. मुलगा, त्याचा स्वभाव आणि आतापर्यंत जेवढे 1-4-5 मुद्दे मी मांडले या सगळ्यांमध्ये अशी कोणती गोष्ट आहे जिच्या आधारावर मुलीचं आयुष्य सुखी होणार आहे? पैशाच्या आधारावर होणार आहे, शेतीच्या आधारावर होणार आहे, हे तुम्ही ठरवा. जर तिचं सर्व आयुष्य हे मुलाच्या वागण्यावर, मुलाच्या स्वभावावर, मुलाच्या बॅकग्राऊंडवर आणि मुलगा किती उत्कृष्ट आहे, किती चांगला आहे, किती निर्व्यसनी आहे याच्यावर जर अवलंबून असणार असेल आहेच, तर या इतर मुद्द्यांना किती किंमत द्यायची हे तुम्ही ठरवा. नेमकं मंडळी ज्या गोष्टींना किंमत देऊ नये त्या गोष्टींना किंमत जास्त देऊन टाकते, ज्या गोष्टींना किंमत द्यावी त्या गोष्टींना दिली जात नाही. परिणामी लग्न ह्या वर्षी न होता पुढच्या वर्षी, पुढच्या वर्षी न होता पुढच्या वर्षीकडे जातं. तुम्ही जितकं त्या गोष्टीमध्ये अति चौकस राहणार तितकं तुमचं नुकसान होऊ शकतं. पुढचं, शेती हवी पण शेतकरी नसावा. आता हे गणित काही कळत नाही. पहिली गोष्ट, तुमच्या मुली आतापर्यंत तुम्ही पाहिलंय, तुम्ही आता जुना जमाना राहिला नाही, अशिक्षित राहिले नाही की सगळ्या मुलगी काय करते, शेतात काम करते, अशिक्षित आहे, हा जमाना राहिला नाही. प्रत्येक मुलगी काही ना काही थोडंफार व्यवस्थित शिकलेली आहे, काही मुली स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, नोकरीला आहे, चांगल्या हुद्द्यावर आहे, बरोबर. मग जर तुमच्या मुली ह्या कधी शेतात जाणारच नाहीये तर मग तुम्हाला शेती का हवी आहे? ही मुलाकडच्यांची बाजू आहे. मुलीच्या बापाची बाजू जर विचार केली तर मला असं वाटतं त्याच्या मागे जी सायकोलॉजी आहे ती अशी असावी की इन केस समजा मुलीला काही अडचणीला सामोरं जावं लागलं, समजा मुलाचा काही अपघात झाला आणि आता तो जे कमवत होता ते कमवणं बंद झालं, तर त्या मुलीला ऍक्च्युली तिथं कधी कधी मानसिकता मुलीच्या
नवऱ्याचं काय होतं ही कमी असते आणि मुलीचं काय होईल ही जास्त असते. मग मुलीला एक सिक्युरिटी असावी इकॉनॉमिकल, की ज्याच्या आधारावर ती शेती विकून काहीतरी करू शकते किंवा शेतीतून काहीतरी उत्पन्न काढू शकते, म्हणून शेती हवी. एक. दुसरं, समजा मुलीचं असं काही घडलं की मुलगी विधवा झाली, तिचा नवरा गेला, तर त्या मुलीला पुन्हा लग्न करण्यासाठी किंवा तिचं पुढचं आयुष्य सुकर होण्यासाठी तिला परत इकॉनॉमिकल किंवा प्रॉपर्टी सपोर्ट हवा, म्हणून शेती हवी. किंवा त्याच्याही पुढे सोन्याहून पिवळं, समजा उद्या जर तो का व्यसनी असेल, तो जर का काही प्रॉब्लेम देणार असेल, तर त्यावेळेस ती जर घटस्फोट घेऊन बाजूला होणार असेल तर तिला त्या प्रॉपर्टीतनं निम्मे प्रॉपर्टी मिळू शकते, खावटी म्हणून काहीतरी तिला मिळू शकतं. ही सगळी मानसिकता त्याच्या मागे असू शकते, ज्याच्यात वाईट कमी पण मुलीची सिक्युरिटीची भावनाच जास्त असावी असं मला वाटतं. पण तुम्ही त्या गोष्टीला अवाजवी किंमत देत आहात असं तुम्ही एकदा चारदा विचार करून बघा. पहिली गोष्ट, त्याचं भविष्यात काय होईल हे तुमच्या माझ्या हातात नाही. दुसरी गोष्ट, त्यांचा घटस्फोट होऊ नये असं स्थळ तुम्ही शोधा. सगळी चूक मुलाची कशी राहील, आपल्याही मुलीला आपल्याला काहीतरी व्यवस्थित संस्कार देऊन तिकडे टाकावा लागेल. तिसरं, जर मुलगा कमवता असताना त्याचं अचानक कमवणं बंद झालं असेल तर तो त्याचा प्रारब्धाचा भाग आहे. त्यावेळेस त्याची प्रॉपर्टीतून तुम्ही मुलीची बाजू पाहण्यापेक्षा तुम्ही त्याला जास्त मदत करून उभं करण्याची गरज राहील, जेणेकरून त्याला मदत करणं म्हणजे तुमच्या मुलीला मदत करणं राहील. या सगळ्या गोष्टीमध्ये शेती हा कुठेच मुद्दा बसत नाही. बिईंग अ प्रॉपर्टी ती चांगलीच गोष्ट आहे, पण फक्त त्या मुद्द्यावर सुद्धा स्थळ नाकारणारे काही लोक आम्ही पाहिलेले आहेत. आता त्यांना नेमकं तुम्ही काय म्हणणार हे तुम्हीच ठरवा. पुढचा मुद्दा, सुरुवातीच्या ज्या अपेक्षा असतात तुमच्या, त्याच्यात पहिलं असतं पगार जास्त असावा, शिक्षण जास्त असावं, वय मुलीपेक्षा बरोबरीचं किंवा मुलीपेक्षा 1, 2, 3, 4 वर्षांनी मोठं असावं. फक्त सासू सासरे नणंद हे नको शक्यतो. मुलगा जनरली एकटा असावा. मुलगी ज्या ठिकाणी नोकरी करते, मुलगी जर पुण्यात असेल तर तो पुण्यातच नोकरीवाला असावा किंवा राहणारा असावा. मुलगी नाशिकला नोकरी करणार असेल तर तो नाशिक, म्हणजे जिथं नोकरी करेल तिथंच तो राहणारा असावा. आपल्या मुलीपेक्षा थोडा सुंदरच असावा. जनरली शहरांच्या बाबतीत नाशिक, पुणे, मुंबई, बेंगलोर, चेन्नई अशा ठिकाणी तो राहणारा जास्त करून असला पाहिजे. आणि मग हे सगळ्यांची खिचडी करून जे वरची साय आहे तसा आम्हाला मुलगा पाहिजे. मग या सगळ्यांची साय तुम्हाला जर मिळणार असेल तर असे मुलं ऑलरेडी बुक्ड असतात. कारण आहे त्याला, जर इतक्या सगळ्या क्वालिटी घेऊन एखादा मुलगा मार्केटमध्ये उतरत असेल ना, तर त्याला तुमच्या मुलीपेक्षा अजून चांगले चांगले स्थळ येतात. तो त्याच्या शिक्षणाची पाहतो, तो त्याच्या नोकरीच्या लेवलची पाहतो, तो त्याच्या बरोबरीने तशी समजदार तोही चुजी बनेल ना, जर त्याच्याकडे क्वालिटी आहेत तर. तुम्ही मुला मुलींचा रेशो बदलल्यामुळे मुली कमी असल्याचा गोष्टीच्या आड लपू नाही शकत. तुम्ही त्याच्या आड जर लपणार असाल आणि एवढ्या गोष्टींचा कीस पाडणार असाल तर कमीत कमी मला असं वाटतं की कमीत कमी 50-60% उदाहरणं अशी असतील की जिथं एज पुढे सरकत जातं आणि नुकसान हे मुलीचं होतं, मुलीच्या बापाचं नाही. संसार करायला मुलगी जाणार असते, मुलीचा बाप नसतो जात. म्हणून कीस जो पाडताय तो 10 वेळा विचार करून पाळा. तिथून पुढचा मुद्दा येतो की मुलाकडचे पण आणि मुलीकडचे पण कीस पाडतात. कसा कीस पाडतात? कुठल्याही मुद्द्यावर मूर्खासारखं छोट्या छोट्या पॉइंट्सवर तुम्ही सरळ स्थळ नाकारून मोकळे होतात किंवा लग्न मोडतात. तुम्ही कशावरून करतात? एक तर शिक्षण खूप कमी आहे, एक तर खूप जास्त आहे. एक तर पगार खूप कमी आहे, एक तर पगार जास्त आहे. मुलाचा पगार कमी आहे, मुलीचा पगार जास्त आहे. शेती नाहीये, शेती आहे. शेती आहे, नोकरी नाहीये. नोकरी आहे, व्यवसाय पाहिजे होता. म्हणजे तुम्हाला सगळ्यातलं सगळं पाहिजे. सगळ्यातलं सगळं कधीच नसतं. पुढचं वय काय आहे? मुलीपेक्षा जास्तच वयाचं आहे का? किंवा मग मुलगीचं वय जास्त आहे का? बहिणी आहेत की नाहीयेत तोही मुद्दा असतो. कारण पुढे जाऊन माझ्या मुलीला किती त्रास सहन करावा लागू शकतो. नणंद म्हटली म्हणजे ती भांडणच करेल. एकदम ह्या सगळ्या घाण व्याख्या तुम्हीच बनवल्यात. तुम्हीच तुमच्या मुलीला घरून शिकवून पाठवा ना, की तुम्ही तिथं गेल्यानंतर 4 मैत्रिणी 2 मैत्रिणी तुला नवीन मिळणार आहेत. हे बघा, टाळी कधीच एका हाताने वाजत नसते.
तुम्हाला तिथं नांदायला जायचंय म्हटल्यावर तुम्हाला तिथं मैत्रीपूर्ण वातावरण तयार करणं जास्त गरजेचं आहे. 4 लोकांमध्ये एक नवीन येतोय, 4 ऑलरेडी मॅच आहे, एक नवीन येतोय, ते एकने त्या 4 मॅच करायचंय. 4 एकला मॅच करणं सोपं नाहीये का? सोपं आहे, पण ते एकला 4 मॅच करणं अवघड आहे. म्हणून तिने तिथून घरून तुम्ही काय शिकवून पाठवताय, काय संस्कार घेऊन पाठवताय, तिथून पुढे चालणार आहे सगळ्या गोष्टी. उद्या उठून बहिणी वगैरे या विषयावरनं जर भांडण होत असतील तर त्याला जबाबदार त्या बहिणीच कशावरून? आपली मुलगी नसेल का? कारण तिथं भांडण होतंय म्हणजे आपल्याही संस्कारात काहीतरी प्रॉब्लेम असेल की ज्याच्यातलं प्रदर्शन तिने चुकीचं मांडलं आणि वाद वाढले असतील. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. पुढचं, रंग गोरा की काळा? मुलगा काळाच दिसतो, मुलगा सावळाच दिसतो, मुलगी काळीच आहे. उंची जास्त आहे, उंची कमी आहे, जाड आहे, बारीक आहे, नाकाचा शेंडा कसा आहे याच्यावरनं स्थळ नाकारणारे लोक आहेत, टक्कल आहे म्हणून स्थळ नाकारणारे लोक आहेत, चष्मा आहे, डोळ्यांचा रंग घाऱ्या आहे म्हणून सुद्धा नाकारतात. सासू सासऱ्यांना कोणाला घरात जर आजारपण असेल तर माझ्या मुलीला सगळं तिथं आवरावं लागेल म्हणून नाकारणारे लोक आहेत. गाव लहान आहे, ज्या गावची मुलगी करतोय ते गाव लहान आहे म्हणून सुद्धा स्थळ नाकारणारे लोक आहेत. महाराज मला एक सांगा, हु इज परफेक्ट? या जगात परिपूर्ण असं कोणीच नाही, म्हणून आपल्याला मिळणारा जावई हा परिपूर्णच असेल असं नाही. बाप हा सुद्धा कधी काळी नवरदेव होता आणि त्याच्या वेळेस सुद्धा या गोष्टी पाहिल्या गेल्या. म्हणून आता त्याच गोष्टी आपण आपल्या मुलीच्या वेळेस लागू करायच्या का याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. जग बदलतंय, विचारही बदलावे लागतील. पुढचा मुद्दा येतो, समजा तुम्ही या सगळ्या गोष्टींचा जर विचार करणार असाल तर इतकं परफेक्ट मिळणं मुश्किल आहे. बरं, इतकं परफेक्ट मिळायला गेलं तर काय होतं की अजून चांगलं स्थळ, मग याच्यात हेच प्रॉब्लेम आहे. एवढ्या गोष्टींवरून प्रॉब्लेमवरून जर तुम्ही नाकारताय मग अजून चांगलं बघा. नाही नाही, हे चुकीचं आहे, अजून चांगलं, अजून चांगलं, अजून चांगल्याच्या नादामध्ये वय 26, 28, 30, 32 होऊन जातं काही मुलींचं. शिक्षण, पुढचं उच्च शिक्षण घेणं आणि अजून चांगलं स्थळ पाहणं, या दोन्ही गोष्टी जिथं जुळल्या त्या त्या ठिकाणी डिग्री, मग डिग्रीवर काय होतंय, मग थोडंसं अजून ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन, मग पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर कुठंतरी इंटर्नशिप, मग त्याच्यानंतर कुठंतरी जॉईनिंग. ह्या सगळ्या गोष्टी करत करत 26, 27, 28 येऊन जातं आणि मग चेहऱ्यावरचं तेज जातं. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही मुलीचं शिक्षण, मुलीची नोकरी, मुलीचा पैसा, या सगळ्या गोष्टींना शून्य किंमत उरते जर तुमच्या चेहऱ्याचं तेजच उरलेलं नसेल. म्हणून सांगतो, योग्य वेळी योग्य निर्णय, योग्य स्थळ, योग्य ऍडजस्टमेंट, योग्य लग्न, हे सगळं जर तुम्ही तयारीत ठेवत असाल तर लवकर होईल. एकदा का तुमचं वय वाढलं, या सगळ्या गोष्टींचं महत्व शून्य झालं, मग उरतं काय तुमच्या हातात? 2-3 गोष्टी तर उरतात. पहिलं, बायोडाटा मधली जन्मतारीख बदल करणे, ती कमी करून करून वय कमी दाखवणे. दुसरं, लोकांच्या शंकांना उत्तर देणे, का लग्न झालं नसेल, काय प्रॉब्लेम असेल, मुलीमध्ये काही खोट तर नाही ना. या सगळ्या गोष्टींचं तिथं शंका उरत राहते आणि या सगळ्या गोष्टींची शंका उरताना आपोआप लोक नात्यातील इतर मुलींबरोबर, इतर मुलांबरोबर तुमच्या मुलीची, तुमच्या मुलाची तुलना करतात. अमुकचं वेळेच्या आत लग्न झालं ना त्याचं बरोबर आहे ना सेटल. असं नाहीये की तुम्ही खूप शोधल्यावरच चांगलं मिळतं, कधी कधी खूप नाही शोधलं तरी चांगलं मिळतं. कुणाचा स्वभाव कधी बदलेल, कोण कसं वागेल याच्यावर तुमचं कंट्रोल कधीच राहू शकत नाही. लग्नापर्यंत चांगला असलेला मुलगा लग्नानंतर व्यसनी होऊ शकतो, लग्नापर्यंत व्यसनी असलेला मुलगा लग्नानंतर चांगला होऊ शकतो. तशी तुमच्या मुलीचा स्वभाव सुद्धा लग्नाआधी गोड वागणारी मुलगी लग्नानंतर वेगळं वागू शकते, लग्नाआधी तापट स्वभावाची मुलगी लग्नानंतर प्रेमळ बनू शकते. ह्या गोष्टींवर बाप म्हणून तुमचा काहीही कंट्रोल राहू शकत नाही. म्हणून ऍडजस्टमेंट ही कुठे ना कुठे तुम्हाला करावी लागू शकते. पुढचा मुद्दा येतो की जर या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं वय वाढून गेलं मग काय होतं? मग तुम्हाला हे सगळे जे गोष्टी होत्या, शिक्षण जास्त पाहिजे होतं, आता तुम्हाला कमी शिक्षणही चालेल. पगार जास्त पाहिजे होता, आता तुम्हाला कारण मुलीचं वय 28-29 ला पोहोचलं आणि सुयोग्य स्थळ येत नाही. आणि काय होतं, जो पहिला ओघ असतो का चांगले चांगले स्थळ येण्याचा, तो तुमच्या मुलीचं वय वाढल्यानंतर तो ओघ कमी होतो.
जेव्हा 26-27च्या वयाची 28-29च्या वयाची मुलं येत होती, आता तुमची मुलगी 28-29ची जर झालेली, आता तुम्हाला 31-32-33च्या वयाच्या मुलांचे स्थळ येतील, 35 पर्यंतची येतील. आता त्यांचेही 35 पर्यंत का रखडलं, तोही पुन्हा मुद्दा आलाच. म्हणजे शंका आणि शंकांवरच तुमचा पुढचा प्रवास सुरू होणार. हा सगळा प्रवास तुमचा उलटा होतो. एक सोडून 2 बहिणी असू दे, करून घेऊ ऍडजस्ट. थोडा सावळा आहे, करून घेऊ ऍडजस्ट. थोडा उंचीला कमी आहे, करून घेऊ ऍडजस्ट. थोडा जाड आहे, हे आता तुम्ही करायला लागले ऍडजस्ट. का? कारण आता तुमचा हातचं सुटून गेलंय. जेव्हा तुमचा हात सोपा होता, तुमच्या ताब्यात गोष्टी होत्या, तेव्हा तुम्ही जास्त केस पाडणं अतिशय मूर्खपणाचं ठरतं. पुढचं, मुलींनी ह्या गोष्टींचा विचार करावा, जे मी मुद्दे मांडले त्याचा विचार करावा. याच्यात मुलीच्या बापाचा काही रोल नाही. पहिली गोष्ट, तुम्ही शिक्षण, पैसा, नोकरी ह्याला महत्व देणार आहात की कुटुंबाला महत्व देणार आहात? बघा, तुमचं योग्य वेळेत योग्य वयात जर लग्न झालेलं असेल तर तुम्हाला पती मिळाला, सासू सासरे मिळाले, योग्य वयात तुम्ही प्लॅनिंग नुसार मुलं बाळ झाले, तुमचं एक कंप्लीट कुटुंब कोणत्या तरी योग्य वयात पूर्ण होऊन जातात. तिथून पुढे पूर्ण आयुष्य तुम्हाला दोघांना पैसा कमवणे, नोकरी करणे या सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत. पण याच्यातलं तुम्ही शिक्षण, पैसा, नोकरी ह्याला महत्व देणार आहात की तुमच्या कुटुंबाला महत्व देणार आहात, हे तुम्ही ठरवा. पुढचं, नैसर्गिक सौंदर्य ते मेंटेन सौंदर्य. 23-25 ओके, 18 ते 25 सुंदर, 25 थोडस डलनेस, 26-27 अजून डलनेस, 28-29 काहींना तर सुरकुत्याच. मग जर तुमचं मेंटेन्ड सौंदर्य आहे त्याच्यानुसार तुम्ही लग्नाचं स्थळ शोधणार की नैसर्गिक सौंदर्य आहे त्याच्यानुसार शोधणार, हे तुम्ही निवडायचंय. हवं तसं स्थळ थोडी ऍडजस्टमेंट करून करायचंय की वय वाढल्यानंतर हवं नसलेलं स्थळ मोठे ऍडजस्टमेंट करून करायचंय, हेही तुम्ही ठरवा. पुढचं, मध्यम पगार, व्यवसाय लहान किंवा थोडा मोठा, शेती कमी किंवा नाही, जमीनदार शेतकरी पण नोकरी नाही, यांच्यापैकी चांगलं की नोकरी अधिक सिटीमध्ये फ्लॅट घेणं, अधिक त्याचा EMI भरणं, अधिक एक गाडी घेणं, मग तिचा पण EMI भरणं, अधिक मग मुलांचं शिक्षण करणं, मग त्यांचं लग्न करणं आणि आयुष्य संपलं. ह्या चक्रात अटकलेल्या मुलाबरोबर फक्त पळायचंय, हेही तुम्हीच ठरवा. पुढचं, सुंदर, होतकरू, मध्यमवर्गीय, निर्व्यसनी असा मुलगा की श्रीमंत, व्यसनी, ज्याला दिसत नीट नाही असा, या सगळ्यांमधलं काय निवडायचं आहे हे तुम्ही ठरवा. याच्यातलं एकत्र करून अजून चांगलं बाहेर येत असेल की श्रीमंत, निर्व्यसनी, शेती, होतकरू हेही जर बाहेर येत असेल, लगेच पकडा, हातचा जाऊ देऊ नका. कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यातलं सगळं कुणालाही मिळत नाही. म्हणून हात जोडून विनंती करतो, योग्य वय, योग्य सौंदर्य, योग्य शिक्षण, योग्य कुटुंब, योग्य माहिती, ह्या सगळ्या गोष्टींची रसमिसळ करून शेवटी निर्णय मुलींनी घ्यायचा असतो. मुलीच्या बापाला संसार करायचा नसतो, मुलीला संसार करायचा असतो. चांगल्यातलं वाईटातली माहिती मुलगी कुटुंबाकडून घेऊ शकते, पण शेवटी निर्णय तिने घ्यायचा असतो. कारण मुलगा आवडलाय की नाही आवडलाय हे मुलगी ठरवेल. उच्च शिक्षण घेऊ नका, कमी वयात लग्न करा, ह्या मताचा मी नाही. तुम्ही उच्च शिक्षण घेतलंच पाहिजे. तुम्ही घेऊ शकत असाल, तुमची कॅपॅसिटी आहे, ॲबिलिटी आहे, तुम्ही नक्की घ्या. उच्च शिक्षण घेण्यामध्ये जेव्हा तुमचं वय वाढतं तेव्हा स्थळ ऍडजस्ट करावे लागू शकतायत भविष्यात, याची जर जाणीव असेल तर मग लग्न आणि शिक्षण, लग्नानंतर शिक्षण किंवा लग्न ठरवून शिक्षण असं काहीतरी ऍडजस्ट करता येईल का, याचाही विचार मुलींनी केला पाहिजे. आणि आता शेवटचा मुद्दा सांगतो की मुलीच्या वडिलांनी किंवा मुलाच्या वडिलांनी ज्या वेळेस तुम्ही स्थळ पाहायला जातात, एवढ्या गोष्टींचा किस पाडण्यात तुम्ही जर का वेळ वाया घालवणार असाल तर नक्कीच या सगळ्या स्टोरीचे विलन तुम्ही ठरणार. अपेक्षा करतो माझ्या आतापर्यंतचे मॅरेज सायकोलॉजीचे जेवढे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला खूप आवडले असतील. ह्याही व्हिडिओला तुम्ही तेवढीच दाद देणार जेवढे माझी पहिल्या दोन्ही व्हिडिओंना तुम्ही दिलेली आहे.
माझा व्हिडिओ आवडला असला तर सगळीकडे तो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.